विवेक आणि वैभव. आता विवेक खरं तो विवेक होता. सद्गुरु भरणार सद्गुरु भजना करते काही मोक्षदायक दुसरे नाही. परी दया तेन मने पाही अवलोकावे गुरुगीता. गुरुगीतेचं सतत चिंतन करायचा. आणि हे दोघे राजपुत्र होते. राजपुत्राच्या कारणानं एक दिवशी राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला. आणि राजा जंगलात शिकार करण्यासाठी गेला त्या राजावर एका हिंस्र श्वापदाने झडप घातली आणि त्याच्यामध्ये राजा जखमी झाला. परंतु जखमी राजाला पाहून हे जे दोन विवेक आणि वैभव नावाचे राजपुत्र होते त्यांनी काय केलं, त्या राजाला उचलून आणलं, पाणी वगैरे पाजलं, तो ठीक झाला. आणि मग राज दरबारात घेऊन आल्यानंतर राजाने त्यांना सांगितलं एक दिवशी दरबार भरून तुम्हाला योग्य तुमचा तो मान सन्मान दिला जाईल. असं म्हटल्यानंतर राजाने दरबारामध्ये दौंडी पेटवली आणि दौंडी पेटवून सांगितलं त्या दोन पुत्र आहेत त्यांना तुम्ही राज दरबारामध्ये घेऊन या, आपण त्यांचा सोन्याच्या मोहरा देऊन मला सत्कार करू. परंतु अगोदर विवेकाला बोलवलं. विवेकाला म्हणजे माग तुला काय मागायचं. तर विवेक म्हणला मला काही नको, थोड्या दिवसामध्ये म्हणजे तुमच्या राज्य दरबारातील राज्याचं गुरुपद काही दिवसांनी खाली होणार आहे. आणि जे होते ते वृद्धावस्थेत होते आणि ते गेल्यानंतर ते राज्याचं गुरुपद म्हणे मला तुम्ही द्या. ही कुणाची मागणी होती? विवेकची मागणी होती. आणि वैभवाला विचारलं तुला काय पाहिजे. वैभवाने सांगितलं मला सोन्याच्या मोहरा चालतील. काय झाले? सोन्याच्या मोहरा चालतील. मग असं म्हटल्यानंतर वैभवला काय मिळालं? धन मिळालं, पैसा मिळाला. आणि तो पैसा मिळाल्यानंतर वैभव ते वैभव घेऊन कुठं चालला बघा. द्युतम जमावत वज्राच वेच मृगयार्थ चौरम करणार सेवा येता आणि सप्त व्यसनारी लोके घोराती घोरम नरकम नाही. 7 प्रकारची व्यसन त्या याला लागली. कोणाला? वैभवाला लागली. आणि त्या 7 प्रकारच्या व्यसनामध्ये त्याचं जवळचं सगळं वैभव काय झालं? संपून गेलं. आणि वैभव संपल्यानंतर विवेकला असं वाटलं तर आपण आपला भाऊ कुठे कमी कमी भाऊ म्हणले. असं म्हटल्यानंतर विवेक त्या वैभवला शोधण्यासाठी आला. तर त्याच्या अशी परिस्थिती बघून त्याच्या मनाला फार दुःख प्राप्त झालं. आणि मग तो विवेक बंद नको करू राज्याचे राज्य गुरुपद गेलं. म्हणजे जे गुरु